निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला. हा ताई, अनुभव शेअर करायचं. हा बोला ना ताई, कुठून बोलताय? नाशिकहून. अरे वा. हा, काय अनुभव आला ताई, नाव सांगू शकता का? मी खूप वर्षापूर्वी केलाय ताई, तुम्हाला नसेल आठवत, रात्रीचा केला होता खूप वर्षापूर्वी. हो का, फार पूर्वी केला असेल आधी. हा हा, शिंदे म्हणून होते. अच्छा अच्छा, बरं बरं. काय अनुभव आला ताई? काही ताई, मुलाबद्दल खूप अडचणी होत्या माझ्या, नोकरीचं त्याचं. आई ग. तर हा, आता 15 तारखेला आहे ना आपल्या प्रदीप दादांच्या दादांच्या मठात. मठात. हा हो, मी इतक्या दिवसापासून अनुभव दादांना भेटावं असं वाटत होतं मला खूप. हा 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 हा, मी अशी रोज दादांना अनुभव ऐकायची, ते करायची. हा. परत त्यांची आरती असते ना ती शनिवारची, हो हो हो, शनिवारी. ऑनलाईन आरती पण ऐकायची, करायची. अरे वा. हा हा हा. आणि इथं माझी सेवा चालूच आहे आपली दिंडोरीतली. अरे हा, बापरे, ती पण करता तुम्ही? हो, पाटील नगर केंद्रात आमचं हे आहे ना. अच्छा अच्छा. हा हा हा. पाटील नगर केंद्र माहितीये का, इथं नाशिकचं मोठं आहे. नाही ताई, मला नाही एवढं नाशिकचं माहिती पाटील आहे. नगरचं केंद्र मोठं आहे ताई नाशिकचं. हो का? हा. त्याच्यात हो, आणि प्रकल्प आहे ना आपला त्र्यंबकचा. हो 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 हो, तो माहिती आहे. हा, तिथं पण मग गुरुचरित्र पारायण वगैरे असंच करतो आम्ही, जातो. बरं बरं. हा हा. तर ते पण करत होती, पण असं म्हणजे आपल्याला याचं येत नव्हते, असं वाटत नव्हतं. मुलाचे खूप संकट येत होते मुलावर. अरे, त्याने पैसे अटकवले होते ताई. काय केलं होतं? पैसे त्याने याच्यात अटकवले होते, शेअर शेअर्स मध्ये. हा. बाजारात. हा, तर ते ऍपच बंद करून टाकलं. 9 लाख येणार होते अय्या. त्याचे. हो, 3-4 लाखाचा तोटा झाला त्याला. खूप म्हणजे अरे अरे अरे. एवढा प्रसंग आला ना ताई माझ्यावर, तुम्हाला काय सांगू. सोन्याचं माझं पोत सुद्धा मोडावं लागलं. बाई ग. मिस्टरांचं भांडण झालं. खूप झालं ताई, खूप म्हणजे. हे शेअर्स म्हणजे ना, फार मोठं नुसतं असं आमिष आहे, आमिष. हा, ते वाटतं हो ताई, पण पोरांना कसं राहतं. हो, नाही कळतं त्यांना, त्यांना थोडा अभ्यास असतो. हा, ते पण क्लास वगैरे लावतात ना, त्यांना त्यातलं कळतं तरी हो, काहीतरी. आणि हा. तो भरपूर जणांना त्याने करून दिला ना, त्यांचे भेटले. अरे. आणि याने लावले तर याचं असं झालं. अरे बापरे. हा हा. तुम्हाला मी माझ्या मिस्टरांचं ते दारू ड्रिंकचं केलं होतं, एकदा शेअर केला होता तुम्हाला. हा 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 हा. तर ते पण असे करता. मग त्याच्यामुळे त्याने काही त्याच्या पप्पांना सांगितलं नाही. त्याला वाटलं फिटून जातील पगारावर. आई ग. हा हा हा. फिटले नाही ताई. हम्म. आणि वाढतच गेलं, याच्याकडनं उचल त्याच्याकडे. अरे 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 अरे. हा हा. ते खूप झाले, त्याने फेडले. मग. माझं सोन्याचं म्हणजे लग्न झालं, सोन्याचं 6 महिन्यात सोनं पण मोडलं होतं. अरे बापरे. हा हा. सुनेने पण साथ दिली त्याला. पण सुनेने सगळे दागिने देऊन टाकले त्याला? हो, मोडून टाकले होते. काहीच वाटलं नाही, तिने बी केलं. पण असं बापरे. वाटतं ना हो मग. आणि ती पण गरीबाची, तिचे लग्न झालं 2च महिन्यात वडील वारले होते. आई ग. हा हा हा. मग इकडे तिचे पप्पा पण हे करत होते. मग शेवटी कसं वाटतं, शेवटी नवऱ्याची साथ महत्वाची असते ना. बरोबर, हे तर आहे, नवऱ्याची साथ महत्वाचीच आहे. तिने दिले बिचारीने, तरी फिटले नाही. शेवटी मी म्हटलं, माझा मुलगा काही करून घेईल जीवाचं, काय करायचं आपण. बरोबर आहे, काय आहे त्याच्यापेक्षा, अगदी बरोबर आहे. हा, मग मी त्यांच्या विरुद्ध जाऊन सोनं पण मोडून आली. खूप हो. भांडणं झाले ताई, खूप म्हणजे सांगू नाही वाटत एवढे भांडणं झाले. अरे अरे. कधी नवऱ्याने मारलं नाही, त्यांनी मारलं. खूप खूप काय 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 केलं. पण शेवटी मग दादांची विनंती करायची, हा. दादांजवळ जाऊ असं. मग यांनी काय केलं, तिच्या आई बापांना फोन करून तिने सांगितलं नव्हतं माहेरी तिकडे आई बापांना, बहिणींना, त्यांना. तिची बहीण अच्छा, म्हणजे पोलीस. सुनेने सांगितलं नव्हतं माहेरी. हा. हा, ती आणि म्हटलं यांनी आपल्या, सांगून दिलं? यांनी दारूच्या याच्यात सांगून अरे दिलं. अरे अरे. हा हा. यांनी खूप खूप काही काही सांगितलं तिच्या घरच्यांना. तो ड्रग्स घेतो, तो असं घेतो, तसं अरे घेतो. बापरे. हो ताई, खूप दारूच्या नशेत काही काही शी सांगून शी शी दिलं. शी. हा हा. हा, पण असंच मग त्यांचे भांडणं व्हायला लागले. तिचे आई वडील तिकडनं बोलायला लागले. हम्म. त्यांचे दोघं नवऱ्यांचे भांडण झाले. एक दिवशी मग ती कामाला पण लागली अशी. हा यायची, मग हा म्हणायचा सोडून दे, सोडून दे. ती सोडत नव्हती. हा हा हा. मग एक दिवशी तिने असं सहज घाबरावं म्हणून, ती काय तिचं त्यांनाच माहिती, दोघांना थोडस ते फिनेल पिल्यासारखं झालं अरे. त्याला. हा, पिली नव्हती, पण सांडलं होतं तिला. त्याला वाटलं, तिला मळमळ होत होती, त्याला वाटलं हिने पिलं बुवा. हा हा हा. त्याने तिच्या बहिणीच्या मिस्टरांना फोन लावून दिलं. अरे बापरे. तर तिकडनं ते लोक सगळे, अहो
तिचे मामा मावशी ते मग अरे अरे म्हणजे की सगळे काय हो वाढून गेलो हो. सगळे घेऊन आले. ती म्हणे कुठं सांगितलं कशाला केलं सून पण नाही म्हणे. मग मी ना ताई त्या दिवशी मी सेवा करत होती 10:30ला आणि शनिवार होता प्रदीप हा हा दादांचा. हा हा हा. मग त्या दिवशी एवढी रडले मी देवाजवळ की देवा ते येत आहे पण माझी सून माझ्या घरातून जायला नाही पाहिजे. तिच्या अगदी आईवडिलांनी बरोबर आहे. हो हो. हो ताई, मी काही असलं सगळं सहन करू बरोबर आहे, शकते. आपली लक्ष्मी आहे ती. आणि नाही ताई आज कोणाची बी लेक आणली आपण बी हो लेक बरोबर. म्हटलं हे बघा दादा म्हटलं मी खूप देवाजवळ विनंत्या केल्या डोकं आपटलं रडले. आई ग. शेवटी मला नाहीच राहावं लागलं ताई. बरं. मग मी शेवटी दादांना फोनच लावले. त्या हा ताईंचा ग्रुप महिला ग्रुपवरून नंबर घेतला. हा हा त्या ताईंना चांगले 8 एक फोन लावले. मग शेवटी त्यांनी उचललं. वाटत दादा प्रश्न मंजुषच करत होते. हा. मग उचलला फोन उचलला म्हणतात ताई तुम्ही हम्म. जर नाही मला दादांजवळ नंबर दिला तर मग मी काहीतरी करून घेईन. मला फक्त दादा एकच शब्द बोलायचा उत्तर हा नाही एवढंच पाहिजे मला काहीच जास्त विचारायचं हा हा हा. म्हणे ताई चालत नाही असं म्हटलं तुम्ही नाही दिला तर विचार करा म्हटलं मी डायरेक्ट देवाजवळ बसलेली हातात असं असं घेऊन बसलेली माळ वगैरे बापरे. हा. दादांशी बोलायचं. हम्म. त्यांनी दिला दादांजवळ. दादा म्हणे काय झालं ताई म्हटलं हम्म. दादा मी तुम्हाला जास्त वेळ नाही घेत मी ते चूक करते म्हटलं तुमच्याशी असं बोलायचं पण माफ करा म्हटलं. म्हणे ताई म्हणे नाही बोला म्हणे काय म्हटलं हम्म. मुलाने असं असं शेअर बाजार पैसे गेले सुनेने साथ दिली पण काय खरं खोटं पिली का नाही पिली तिचं तिला माहिती पण तिचे घरचे लोक येणार आहे हम्म. तिला हम्म. घेऊन जाणार आहे मला ती जायला नको म्हटलं. ताई हा म्हणे तुमच्या मी घरातून जात नाही हा हा. तुमच्या भावाचा शब्द आहे. हो. तुम्ही जात नाही म्हणे आणि हम्म. तुम्हाला बाकीची सेवा आम्ही याच्यावर पाठवून देऊ म्हणे. हो. म्हटलं दादा मला तोच शब्द पाहिजे बाकी मी कोणावर नाही तुमच्या शब्दावर विश्वास आहे म्हटलं. हा 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 हा. मग ते रात्री आले संध्याकाळच्या वेळेस आले 7:00-7:30ला हा. तरी पण मी आमच्या घरात त्यांनी शिवीगाळ केली पोराला तिला. अगं बाई. हा खूप खूप काही काही केलं. हा मावशी राहते तर ती घेऊन गेली. तिचे घरचे सकाळी आले. हा सकाळी एवढे बोलले ताई म्हणजे हा. आज कधी सांगू नये एवढं तिच्या घरच्या लोकांनी इज्जत सोडून बोलले आम्हाला. अरे पण अरे अरे. एवढाच बोलला होता मम्मी चूक माझी झाली. हा. आपण उत्तर द्यायचं नाही आपण ऐकून घ्यायचं. आपण उत्तर बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपण काय चुकी केलेली फक्त पैशांची केली बाकी काय आपण मारामारी केली हो का चोरी हो हो. केली का तिला आपण मारलं काय अगदी केलं. बरोबर आहे. हो हो. जर आपली चुकी नाहीये ना बस ऐकून घ्यायचं आणि जर उत्तर दिले तर भांडणं होता. बरोबर आहे हे अगदी उलट उत्तर द्यायचंच नाही. ते मग तिचे आई म्हणे सोनं ठेवा आमचं हे ठेवा ते मी किचन मध्ये बसून राहिली मुलगा माझा त्यांच्यासमोर खाटेवर बसलेला होता. हा हा. माझे मिस्टर म्हणे याला घेऊन जा याला बेड्या ठोकून द्या तिच्या आईला घेऊन जा काय त्यांनी माणूस आहे हो. अहो ताई खूप असं कुठे बाप असतो का. खूप हे होत आहे तुम्हाला काय सांगू ताई बापरे. मी खूप संघर्ष करते पैसे पोळ्यासाठी मुलासाठी बाई ग. शेवटी हो मग शेवटी त्यांनी सेवा दिल्या त्या दादांनी त्यांनी पाठवली मी त्या सेवा त्या दिवशी असं इतकं झालं ना तिची बहीण काही बोलत होती तिचा बहिणीचा मावशीचा मुलगा माझ्यापर्यंत धावून आला. अरे. हो खूप खूप काही काही इज्जत सोडून बोलले अरे अरे अरे. म्हटलं हे पहा आपण स्वामींचं करतो ताई मी फक्त त्यांना स्वामींची मूर्ती उचलून हातात घेतली. हा हा. माझ्या मुलाने केलंय हे मला मान्य आहे. हा जे हा. झालं ते मान्य करतोय पण याच्या अतिरिक्त का तुमच्या मुलीला मारलं का ठोकलं आम्ही जो हा गुन्हा काहीच केलं नाही अगदी बरोबर आहे. पैशांचं झालंय ते आज सकाळी पैशांची चोरी होऊन जाते घरात काय होतं काय करतो माणूस. बरोबर आहे बरोबर आहे. हे सोनं जर चोरी गेलं असतं असं समजून घेतलं असतं ना म्हटलं तुमच्या मुलीकडनं चोरी झाली असती किंवा हरवलं असतं तर आपण काय केलं हो काय केलं असं अगदी बरोबर आहे. जीव राहील तर भेटेल म्हटलं करून देऊ आम्ही कुठं हो सोन्याचं. हो हो. तिच्या पप्पाने असं करा तर तिचे मामा पण म्हणे आम्ही असं करू तसं म्हटलं जा जे होईल ना ते करा. हा तिला म्हटलं बघ तुला जायचं असेल तर तू बिनधास्त जाऊ शकते. हा. तिने डायरेक्ट सांगितलं मला कुठेच जायचं नाही माझ्या नवऱ्यावर माझा विश्वास आहे मला कुठेच जायचं मला अरे कोणाबरोबर वा. हो ताई माझ्या जिंकल्या ताई तुम्ही इथेच स्वामी नाही सेवा मला तुमची लागली. दादांचा शब्द म्हणजे 1,00,000 मोलाचा ठरला ताई. हा हा हा. आणि मी तिला एवढंच सांगितलंय बघ म्हटलं हे स्वामी आहेत माझ्या हातात मी हा जर तुला आजपर्यंत लेकीसारखं ठेवलंय एवढे पैसे आलेले आणि तुझ्या हाऊसमाऊस नाही फेडू शकत. हा हा. माझी सगळं इच्छा होती ताई अशी सुनेला ठेवेल. हो मी असतेच ना ताई प्रत्येकाचे. मी सांगू नाही शकत लेकी सारखंच ठेवणार होती पण परमात्माने हा गामा घातला माझ्या घरात मग तेच बाई ग. फक्त भगवंता करून. हो. हो पण माझी सून आता बघा ताई मी शेअर का करते की माझी सून पोलीस मध्ये लागली. करू राहिली
नाही नाही करू राहिली तिसऱ्यांदा. आता तिचा 9 तारखेला राऊंड आहे. तर हा मी स्वामींना शेअर करते. 9 तारखेनंतर माझी सून आली तर हा मी मोठं छत्ती ठोकून जगाला सांगेल. आ, होणार ताई, सगळं होणार तुमचं व्यवस्थित. त्या दिवशी ताई मी तिला पण ते पण सांगितलं, म्हटलं हे बघ बेटा, सगळी दुनिया तुझ्या विरुद्ध राहील पण पोलीस साठी हो तुला तुझी इच्छा पूर्ण करायची ना, त्याला साथ द्यायला मी तयार राहील. अगदी बरोबर आहे ताई. स्वप्न आहे बेटा म्हटलं, तू काहीतरी बनव. होणार होणार ताई सगळं. तिचे घरचे लोक म्हणे नुसतं गोड गोड बोलते. म्हटलं गोड गोड नाही बोलत मी. हा. जे सत्य मी स्वामींचं करते ना, तर मी कधीच खोटं सांगत नाही अगदी म्हटलं. बरोबर आहे, खरंय. जे आणि माझ्या सून सांगेल ना की आतापर्यंत कशी वागली माझी सासू. नाही, जे माझ्या नवऱ्यात पितो खातो हे सगळ्या जगाला माहितीये. हा, माझा मुलाने चुकी केली ही माहितीये. मी त्यांच्यासमोर माझ्या लेकाला मारलं पण नाही. नाही होत असं नाही करायचं, त्याची काय चूक. ते लोक काय म्हणे, यांनी असं सांगितलं होतं ना, मग तुमचा पोरगा खरंच घेत असेल तर करत असेल तुम्ही जा. म्हटलं हा पोरगा तेवढा ताई संस्कारी आहे, तुम्हाला खोटं वाटेल, हर गोष्ट मला सांगतो ताई, क्षणाची गोष्ट सांगतो. बघा. बायकोनी बांधलं तरी सांगतो, काही असलं तरी आजपर्यंत ताई त्याने काहीच लपवलं नाही माझ्यापासून. बाई ग, हो ताई. किती गुणी मुलगा सांगा. आणि हे बघा, तो लव्ह मॅरेज लग्न बी करून घेतलं असतं ताई, भरपूर मुलांनी केलं. हो. एका मुलीने त्याला पसंत बी केलं ताई, खूप चांगल्या पैशावाल्याची लेक होती. हा. पण ते काय होत माहितीये का, तिचं डिवोर्स झालेला होता. अरे हा 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 हा. 1 वर्षांनी मोठी होती. मग त्याला काय म्हणले, भाऊ बाई तिचा डिवोर्स कशामुळे झालाय, आपण ओळखू नाही शकत बरोबर. हा 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 हा. पण होतं. ती पण तिने मला फोन केला, आई माझा डिवोर्स झालाय ना, मी सत्य सांगते, मी कधीच तुमच्या घरात काही करणार. मी देवाजवळ बसले होतो, हे बघ बेटा, तिच्या पप्पाला चालणार नाही, हा. आम्हाला चालणार नाही, तुमचं तर काही नाहीये, तू फक्त त्याला ओळखते म्हणून तुला आवडतोय, हा, हा. नको करू. त्या पोरीने सोडून दिलं होतं ताई, काहीच बघा ताई, किती चांगली मुलगी ती. हो ताई, काहीच नाही. तिने पण सांगितलं, ती तर म्हणत होती मी बोलते पप्पांशी, तिचे बाप चालू होतं, सगळं करून देणार होते, पण हा पण त्यांना आवडला होता. पण म्हटलं बाई नाही, ऐकून नाही घेणार आमच्या घरी. हो हो, बरोबर आहे. स्वामींना मान्य नसेल तर नाही चालत आहे. अगदी बरोबर आहे, स्वामींची इच्छा. जे आमच्या नातेवाईकातलं जमलं ताई, सगळं मी तितकं केलं. तिच्या बापाचं, तिच्या आईचं, साखरपुडा झाल्याबरोबर तिच्या आईला हरण्याचं ऑपरेशन केलं ताई, मी बिना पैशाचं करून दिलं होतं ताई. बापरे, बघा. हो ताई, एवढीच म्हणजे माझ्या मनात नाही होत आहे, पण भगवंताने एवढा नाही करून करायचा. घेतलं. हा, जाऊ द्या ताई. हे बघा, ते काही काळ असतो तो, आणि हो तेव्हाच स्वामी आपल्याला माणसांची ओळख करून देतो, कोण कसं आहे आणि कोण ताई, कसं आहे. खूप म्हणजे मी सांगते ना तुम्हाला, मला आयुष्यात एवढं शिकायला भेटलं ना ताई. हो हो. हो. आणि स्वामींनी प्रत्येक वेळेस मला साथ दिली ताई. मी पण बघा, तुमची लक्ष्मी तुमच्याकडे आहे, ही मोठी प्रॉपर्टी आहे ताई. अजून सुद्धा चालली गेली होती ताई ती, तुम्हाला खोटं वाटेल, हं, म्हणजे गेली नव्हती. तिच्या आईने त्यांनी बोलवलं होतं, यांनी सांगितलं जाय. हं, त्याला म्हटलं जाऊ दे, आता 7 महिने झाले ते आपल्या घरी आहे, तिला हं, मुलाने जायचं, जाऊ दे. हं, ते सारखे फोर्स करायचे, तुझा नवरा तुला दबाव टाकतो म्हणून येऊ देत नाही. मग हं, तिला म्हटलं जाऊ नये. हं. गेली जाईल, तिथं बी त्यांनी खूप भरवलं ताई तिच्या आईने अरे त्यांनी. अरे. पण त्याने सांगितलं तू ये. त्याने शेवटी ना ताई, एवढं त्याच्यावर जोर आलं, त्याने विष सुद्धा ठेवून घेतलं होतं ताई तिथं. अरे अरे. हो ताई. बाई ग, मग काय लोक एवढे छळतात हो माणसंच माणसाला. हो ना ताई, इतकं म्हणजे त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार होते, पण मला कसं आता ते बाहेर गेले म्हणून मी तुम्हाला शेअर हो करते. हो 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 हो. तुमचं रात्रीचं असतं, रविवारी आमच्या घरी सुट्टीच राहते. हा, बरोबर. मग तेच नाही, माझ्या आहे ना, काहीतरी मेसेज करून ठेवायचा, म्हणजे मी त्यांच्यासाठी स्पेशल वेळ काढतेच. कल्याणला राहता ना हो ताई? हो हो ताई. कल्याणला राहता ना? हो हो, कल्याणला राहते. अहो, आणि कोणत्या मठाजवळ राहता तुम्ही? हे बिर्ला कॉलेज जवळचा मठ. हो ताई, मग मी तिथं येणार होते ताई, खरंच सांगते. मी आली होती आता मागच्या कोण आहे महिन्यात. तुमचं इथे? कोणी, माझी मुलगी राहते कल्याणला, रामबाग 4 मध्ये. अरे वा. हा, तिथली तिच्या घरासमोरच्या त्या मावशी आहे ना, रोज येतात तिथं. हा, मी गुरुवारी जाते ह्या मठात फक्त. मग गुरुवारीच येणार होती ताई मी त्या दिवशी. हा हा पण हा. गुरुवारी ना हे येऊन गेले. हे जर नसते आले ना गुरुवारी, तर मी हा. गुरुवारी 10:30 आरतीला येणार होती तिथं, तुम्हाला हो, भेटले. काय सुंदर आहे ताई आमचा कल्याणचा मठ. हो ना. मग खूप सुंदर आहे ताई. माझ्या मुलीच्या घरासमोर राहतात त्या ताई, त्या रोज येतात ताई सकाळी 10:30ला. नवरा बायको दोघं जण शिक्षक होते ते. हो. ते अरे कुठे, वा. आताच त्यांनी चालू घर घेतलंय मुलीच्या घरासमोर. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. त्यांना बोलले आणि मग होते, आता तुमच्या मुलाचं आणि सुनेचं कसं चालू आहे ताई? खूप आता व्यवस्थित चालू आहे ताई. आता ती अभ्यास करून राहिली, पण एवढे होय पैसे ताई. अजून आहे त्याच्यावर 2-1 लाख रुपये अजून तरी ताई, खर्च. 2-1 लाख नथिंग आहे तो, आता असे तुम्हाला कमवून घेईल. नाही, 2-1 लाख आहेत ना, त्याचं कसं होतं ताई, कंपनीत काम इतका करतो, लोकांना एवढा आवडतो ताई. हा. पण हे काय म्हणजे असं त्याच्यावर येतं, त्यालाच कळत नाही ताई काय.
अरे अरे, आता तुम्हाला त्याच्याजवळ वाटतं ना ताई तारक मंत्राची रक्षा पुढी वाळून टाकून ठेवून देत जा. आणि त्याच्या घरात मी गुरुचरित्र माझ्या मिस्टरांनी मला हाकलून दिलं होतं ना ताई, गुरुचरित्राचं पारायण पण केलं मी तिथं. हो. हो तिथं ते आता हे ग्रंथ पण सोडून आलेली राहून गेला होता. मग ती सुनेला म्हटलं बाई मग शेवटी ना यांनी खूप दारू पिली. मग पोरं म्हणे घरी जा. शेवटच्या दिवसाचा एक राहिला म्हणजे आपला शेवटचा दिवस राहतो हो ना, हो. हे राहिलेलं होतं. तिला म्हटलं बाई स्वामींना तुझ्याकडनं करून घ्यायचंय म्हणून मला पाठवताय, हा. तू पूर्ण कर म्हटलं. मग तिने ते पूर्ण केलं अरे तिथं. वा, किती सून हा. पण गुणी आहे तुमचे. हो मग ते केलं तिने पूर्ण. होईल ताई, तुमचे खूप उत्तर आयुष्य चांगलं असेल. आणि मुलं किती आहेत तुम्हाला? एक मुलगा एक मुलगी ताई. मला मुलीचं खूप चांगलं आहे, कल्याणला आहे तर. असंच राहील ताई तिचं पण. फक्त माझी आणि स्वामींनी इच्छा आहे ना. आणि बघा ताई आज मी अशी सहज म्हणजे आता मी ना आमच्या इथं गजानन महाराजांचं मंदिर आहे हा हा आणि जानेवारीत आहे ना गजानन महाराजांचं मंदिरात ते भिक्षुक येतात. ते हा हा. कार्यक्रमाच्या वेळेस त्यांचा कार्यक्रम असतो ना. हो हो हो. मग त्याच्या पहिले भिक्षुक येतात, ते मागायला आले. त्यांना म्हटलं मी माझ्या दारातलं महाराजांचं मंदिर सोडून स्वामींना आरतीला जाते, हा आरती करते, स्वामींना नैवेद्य आरती दाखवते आणि तुम्ही उपाशीच राहता म्हटलं. हा हा हा. मग ते काय म्हटले म्हणे ताई सगळं होईल म्हणे. अरे वा. हा त्यांना भिक्षा दिली, ते चालले गेले. मग बायका जमल्या तर त्यांना म्हटलं अहो आपण पण साधी का होईना जे घरात भाजी पोळी ते आणायची, नैवेद्य आरती 2 टाइम. बरोबर आहे बरोबर आहे. हो मग ते सगळ्या बाया हो म्हटल्या ताई. त्या दिवसापासून बघा महाराजांनी माझ्याकडनं इकडनं सेवा सुरू करून घेतली. इथं नैवेद्य आरती आणि ताई आज तुम्ही अनुभव शेअर केला ना, पुढचा अनुभव फार लवकर तुम्ही शेअर मला कराल. तोच भेटायला पाहिजे ताई, माझ्या सुनेचा लागलेला तर. होईल ताई होईल, सगळं तुम्हाला छान तो होईल. अनुभव शेअर करायला पाहिजे ताई. कराल तुम्ही, तुम्हाला लवकर कसं शेअर माहिती कराल. आहे, तिच्या वडिलांच्या 10व्या दिवशी तिने रनिंग मध्ये आली होती ताई. ती वडिलांचा 10वा दिवस. बापरे, बघा. हा 5व्या दिवशी 10वं केलं होतं तर मी 10व्या दिवशी ती रनिंगला मुंबईला आली होती ताई. बापरे. त्या बांद्राला त्याच्यात ती आली ताई. अरे पण वा. ती परीक्षेत थोड्या दिवसात गेली होती ताई. अरे अरे. हा होईल ताई, सगळं छान होईल. हा, मी शेअर हो. करते ताई. आणि ताई करा स्वामींना तुम्ही तेवढी विनंती. हो नक्की ताई. हा हो हा. सांगा ताई. हो प्रदीप ताई. दादांचे खूप खूप येत आहे म्हणजे. हा, आता ऐकतीलच माझा प्रदीप प्रश्न दादा झाला अनुभव. हा प्रश्न नाही प्रदीप झाला दादा नक्की अनुभव ऐकतील. हा आणि प्रश्न नाही झाला नव्हता. मी दादांना ना माझा 499 नंबर होता, माझा मंगळवारी भेटणार होता. हा मी यांची भांडून बुंडून गेली ताई. पण हा मला दादांशी बोलायला भेटलं. हा. दादांजवळ अशी जवळून बोलली भेटली. पण दुसऱ्याचा प्रश्न होता, आमच्या एका नातेवाईकाचा वेगळाच प्रश्न होता. जर तो मिटला ना ताई तर मी तुम्हाला तो पण शेअर करेन. हो म्हणजे ताई हो ताई. वेगळाच होता तो. हा शारीरिक असं वेगळाच येतो. हा, मग त्यांना शेअर करायला सांगा. मग दादांना मी बोलली, म्हटलं दादा तो प्रश्न. दादा म्हणे बाई असं करा होईल म्हणे. पण मला दादांना माझा प्रश्न नाही घेऊ शकले हो ताई. मला खूप ते वाईट मग जा ना आता एखाद्या शनिवारी. नाही जाऊ देत ना ताई ते. मी ते माझ्या नंदेला आले होते ना नंदाई बरोबर, कशी तरी दादा बापरे म्हणजे काय ते योगच आला माझा जायचा. पण हा. खूप छान वाटलं ताई तिथं. नाही पण नंदेला तुमच्या बोलवून घ्या. असंच निमित्ताने जा तेव्हा एखाद्या काही नंबरच शनिवारी. लागत नाही ताई तिथं. त्या बाया माणसं बाया 4-4 दिवसाचे आलेले होते हो हो हो. ताई. हा हे आहे, बरोबर आहे. ते तो खूप म्हणजे काही काही बिचारे चंदीगडहून तिकडनं गडचोलीहून तिकडनं आलेले होते. त्यांचे 3-3 दिवस बसलेले होते ते. बापरे. हो ना ताई, नंबरच लागत नाही. पण मग हा मला अशी सेवा भेटली आहे ना माझ्या ग्रुपवरून. हा हा हा, मिळाले ना. हा हो मी ती करते ना ताई. झाली ना हा, सगळी सेवा. होईल ताई, सगळं छान होईल. हा भेटू ताई आपण. मी कल्याणला हल्ली काही नक्की नक्की ताई. हो ताई. हो माझा हा, नंबर आणि स्वामींना सांगा माझी सोनाचं व्हायला पाहिजे. होईल होईल ताई. हा, चालेल. हो ताई. मला याच्यावर मेसेज पाठवा. हो हा हा. हो. श्री स्वामी समर्थ. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.